नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एस-पी-आय औरंगाबाद तसेच जी-एस-पी-आय नाशिक 2026 ची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेला कसं क्रॅक करायचं आहे. तर त्यासाठी द सक्सेस अकॅडमी नाशिक हा संपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, सक्सेस अकॅडमी ही महाराष्ट्रातील एक नामवंत डिफेन्स अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी एन-डी-एचं कोचिंग दिलं जातं. सोबतच तुम्हाला जे-डबल-ई आणि नीटची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. मित्रांनो, लक्षात घ्या, एस-पी-आय छत्रपती संभाजीनगर आणि जी-एस-पी-आय नाशिक ही परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होईल आणि या ठिकाणी जे 46वा किंवा 46 एस-पी-आयचा जो कोर्स आहे, तो त्या त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तसेच 4th जी-एस-पी-आय म्हणजे गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट कोर्स नाशिक, ह्या दोन्ही कोर्ससाठी आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की ही जी एक्झाम असते, एस-पी-आय असेल, जी-एस-पी-आय असेल, ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे, जे विद्यार्थी 10वी असतील. ही कोणासाठी महत्त्वाची आहे? तर अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना पुढे जाऊन एन-डी-ए थ्रू डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअर फोर्समध्ये ऑफिसर रँकला जायचं आहे. स्पेसिफिकली महाराष्ट्रातून जे विद्यार्थी आहेत आणि विशेष करून काही जिल्हे आहेत की जसं की बिदर आणि कारवार जिल्हे कर्नाटकचे, या राज्यातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. जर आपण एक्झामबद्दल जर जाणून घेतलं, तर एक्झाममध्ये साधारणतः ही एक्झाम एप्रिलमध्ये होईल. एक्झामची डेट अजून आलेली नाही. परंतु एक साधारणतः मार्चची बोर्डची परीक्षा संपल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीच्या अंतरात ही एक्झाम होत असते. सुरुवातीला तुम्ही जानेवारीमध्ये जेव्हा फॉर्म भरतात, फॉर्म भरल्यानंतर जेव्हा एप्रिलमध्ये एक्झाम असते, या संपूर्ण एक्झाममध्ये जो पेपर होतो, तो साधारणतः 150 प्रश्न त्या पेपरमध्ये असतात. टोटल 150 गुणिले 4 म्हणजे एक प्रश्न 4 मार्कांसाठी, असे 600 मार्कांचा पूर्ण पेपर होतो. यामध्ये जर तुम्ही एक लक्षात घेतलं की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आहे. मला कमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, तर निगेटिव्ह मार्किंग सांगा. किती निगेटिव्ह मार्किंग असते? एक क्वेश्चन चुकला तर तुम्हाला किती निगेटिव्ह मार्किंग असेल? 150 क्वेश्चन आपण जर डिव्हाईड केले, तर त्या ठिकाणी 75 क्वेश्चन हे मॅथेमॅटिक्सचे असतात आणि मॅथेमॅटिक्सला खूप जास्त वेटेज आहे. जर आपण विचार केला तर 50% वेटेज हे मॅथेमॅटिक्सचं आहे. आणि सेकंड जो पार्ट आहे, तो म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट. यामध्ये गॅट म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री याचे क्वेश्चन असतात. तसेच इंग्लिशचे काही क्वेश्चन असतात त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. जर प्रायोरिटी ऑर्डर घेतली आपण की हायेस्ट प्रायोरिटी आपल्या कुठल्या सब्जेक्टला येते, तर ती आहे मॅथेमॅटिक्सची. सेकंड प्रायोरिटीमध्ये त्या ठिकाणी इंग्लिश महत्त्वाचं आहे. त्यानंतर सायन्सचे सब्जेक्ट, स्पेशली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सब्जेक्ट, जनरल स्टडीज आणि करंट अफेअर्सचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. मित्रांनो, लक्षात घ्या, एंटायर जो सिलेबस आहे, आता आपण जर सिलेबसचा विचार केला, तर स्टेट बोर्ड असेल, सी-बी-एस-ई असेल किंवा आय-सी-एस-ई असेल. स्पेसिफिकली स्टेट बोर्ड आणि त्या ठिकाणी सी-बी-एस-ई बोर्डचा 8th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड सी-बी-एस-ई और स्टेट बोर्डचा सिलेबस मोस्टली फोकस केला जातो. 10th स्टँडर्ड आधी सुरुवातीला करा तुम्ही जास्तीत जास्त, नंतर 9th स्टँडर्ड आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही 8th स्टँडर्डचं मॅथेमॅटिक्स करू शकतात. मॅथेमॅटिक्सचे जे टॉपिक बघितले आपण, आता स्पेसिफिकली तुम्ही म्हणाल की सर 50% वेटेज हे मॅथेमॅटिक्सला आहे. तर त्या ठिकाणी अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री हे काही टॉपिक्स आहेत, ते तुम्ही केअरफुली केले पाहिजे. जनरल ॲबिलिटीचा जर टॉपिक फोकस केला, तर त्या ठिकाणी इंग्लिश असेल, करंट अफेअर्स असेल, सायन्स, त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी ही टॉपिक्स तुम्ही कव्हर केले पाहिजे. आता समजा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर आता मी फॉर्म भरलेला आहे, प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी मी कशी करायला पाहिजे? तर एक्झॅक्टली अशी नोन स्ट्रॅटेजी नाही आहे की ही स्ट्रॅटेजी फॉलो केल्यानंतर विद्यार्थी पास होईल. परंतु 2 ते 2.5 तासापर्यंत तुम्ही मॅथेमॅटिक्स करायला पाहिजे आणि त्यानंतर थोड्याफार वेळामध्ये तुम्हाला जनरल ॲबिलिटी किंवा इंग्लिशचे टॉपिक तुम्ही कव्हर करू शकतात. जे वीकर टॉपिक्स आहेत तुमचे, ज्याच्यावरती तुमचा आजपर्यंत हात बसलेला नाही, तर ते टॉपिक तुम्ही जास्तीत जास्त करायला पाहिजे. मॉक टेस्ट ज्या आहेत, ज्या सक्सेस अकॅडमी प्रोव्हाईड करते, त्या मॉक टेस्ट तुम्हाला महत्त्वाच्या असतील आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत एस-पी-आयचे, ते क्वेश्चन तुम्हाला कुठेही भेटत नाही. परंतु आमचे जे काही विद्यार्थी आजपर्यंत एस-पी-आय पेपरला गेले होते आणि त्यांनी काही सांगितलं की सर ह्या टॉपिकवरती क्वेश्चन पडलेले आहेत किंवा आले होते. मग असे इम्पॉर्टंट टॉपिक्स आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहे.
ते काही टॉपिक्स असतील, काही हेडलाईन्स असतील टॉपिकच्या. समजा डोळ्यांवरती एखादा क्वेश्चन असेल किंवा मॅग्नेटिक जे आहे, मॅग्नेटिकवरती काही क्वेश्चन असतील किंवा बाकी काही क्वेश्चन असतील ॲसिड बेसिसवरती. तर असे काही टॉपिक्स आहे इम्पोर्टंट टॉपिक्स, ते इम्पोर्टंट टॉपिक्सही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आणि ज्यांना कुणाला असं वाटत असेल, की असे काही क्षुल्लक टॉपिक्स आहेत, की कुठल्या टॉपिक्सवरती फोकस केला पाहिजे, ते टॉपिक जाणून घ्यायचे असेल, तरी तुम्ही अकॅडमीला नक्कीच कॉल करू शकतात. सेकंड टप्पा जो असतो तो असतो इंटरव्ह्यूसाठी. आणि मोस्टली जो इंटरव्ह्यू असतो तो पुण्याला किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू अरेंज केला जातो आणि काही विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जे एस-पी-आय आहे त्या ठिकाणी अरेंज केला जातो. मग इंटरव्ह्यूसाठी जर काही टिप्स बघितल्या तर त्यासाठी प्रॉपर इंग्लिश कम्युनिकेशन तुमचं महत्त्वाचं आहे आणि कॉन्फिडंट असायला पाहिजे. त्यानंतर ऑफिसर लाईक क्वालिटीज ज्या 15 OLQs आहेत त्या थरोली नाही म्हणत मी, पण मग थोड्याफार प्रमाणात तुम्ही रीड करायला पाहिजे. जे करंट अफेअर्सचे टॉपिक्स आहेत, ज्या रिसेंट न्यूज आहेत, वॉर्स आहेत, याबद्दलचे टॉपिक्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं परत अजून एक क्वेश्चन असतो, की सर हेल्थ आणि फिटनेस, रनिंग वगैरे याचा काही इम्पॉर्टन्स आहे का? तर त्या ठिकाणी फिटनेसचा क्रायटेरिया आहे, हाईटचा पण क्रायटेरिया आहे, बॉडी मास इंडेक्सचा क्रायटेरिया आहे. परंतु ते डिटेल क्रायटेरिया आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल, की आम्हाला पुन्हा एकदा त्या टॉपिक्सची इन्फॉर्मेशन पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी ते महत्त्वाचं आहे. आणि काय करा तर थोडंफार व्यवस्थित झोप वगैरे घ्या, डाएट वगैरे चांगली ठेवा. डाएट वगैरे चांगलं ठेवल्यानंतर मेंटल स्टॅबिलिटी तुमची राहील आणि तुमचा अभ्यास होईल. कन्सिस्टन्सी ठेवली, हार्डवर्क ठेवलं, स्मार्ट स्टडी केला, तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सक्सेस भेटू शकतो. ज्या कोणा विद्यार्थ्यांना सक्सेस मिळवायचा असेल, त्यांचे डाऊट्स असतील, तर त्यांनी नक्कीच द सक्सेस अकॅडमी नाशिकसोबत संपर्क साधावा. आणि अशाच समजा एस-पी-आय, जी-एस-पी-आय किंवा NDA एक्झामबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना एस-पी-आय, जी-एस-पी-आयची जी एक्झाम 2026 मध्ये होऊ घातलेली आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. जय हिंद.